बघूयात पुढची बातमी। अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। सूर्यकांत येवले निमित्तानं पुन्हा सिद्ध झाले असं कुंभार हे म्हणतायत। सूर्यकांत येवले सारख्या माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। गंभीर आरोप असूनही येवलेला कार्यकारी पद का दिलं असा सवालही कुंभार उपस्थित करतायत। सूर्यकांत येवलेच्या मागे राजकीय छत्र आहे का असंही कुंभार यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शहांची गृहमंत्रालयामध्ये बैठक असल्याचं कळतंय। शहांसोबत NIA आणि IB प्रमुख देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत। याकडची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गृहमंत्री अमित शहांची गृहमंत्रालयामध्ये बैठक असणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील याच अनुषंगाने बैठक घेतली जाणार आहे आणि त्याच आधी गृहमंत्र्यांची गृहमंत्रालयामध्ये ही महत्त्वाची बैठक। शहांसोबत NIA आणि IB प्रमुख देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। नरभक्षक बिबट्या असेल तर जागेवर गोळ्या घाला असं गणेश नाईकांनी सांगितलेलं आहे। आंदोलकांवर देखील कारवाई करणार नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। वनतरामध्ये 20 बिबटे पाठवणार असल्याची माहिती नाईक देत आहेत। गणेश नाईक यांची शिरूरच्या पिंपरखेड गावाला भेट आणि त्याच वेळेस त्यांची ही प्रतिक्रिया। आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं। गुन्हे ते नावपुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही। बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच, आपण छोट्या साईडच करून टाकणार त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडं त्यातून कमी झाला। आणि याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं। आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेलेले आहेत। मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी प्रसाद लाड हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। प्रसाद लाड यांच्या मुलाचा 16 तारखेला साखरपुडा आहे आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांनी शिवतीर्थ निवासस्थानी गेल्याची माहिती दिली आहे। वनमंत्री गणेश नाईक शिरूरच्या पिंपरखेडमध्ये दाखल झालेले आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांनी चिमुकल्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागलंय असं गणेश नाईकांनी यावेळेस म्हटलंय। लोकांचा दोष असला तरी लोकांचा जीव जाता कामा नये असंही नाईकांनी बोलून दाखवलंय। नसबंदी हा पर्याय मगाशी असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे। नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील। तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले, मासेत घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील। आणि आता पण सुरुवात तशी झाली। आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासनाने, ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला लागतं। खरं आहे की लोकांचा जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही, परंतु लोकांचा जीव जाता कामा नये।